9 एप्रिल 1878 हा तो दिवस ज्या दिवशी एक महान योगी, एक परमात्मा स्वामी समर्थ महाराज अचानक शांत झाले. पण खरी गोष्ट ऐकली तर अंगावर काटा येईल. कारण भक्त आजही म्हणतात स्वामी गेलेच नाहीत. मग त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? आज आपण जाणून घेणार आहोत एक सत्यकथा. जर तुम्हाला अशा देवांच्या खऱ्या आणि रहस्यमय कथा ऐकायला आवडत असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये लिहा एक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. चला आता सुरू करूया ही अद्भुत कथा. 29, 31, 30 अक्कलकोट एक साधं गाव, पण त्या काळात ते बनलं होतं भक्तीचं केंद्र. दूर दूरून लोक यायचे फक्त एक दर्शन मिळवण्यासाठी. स्वामी समर्थ कोण होते? कोणालाही पूर्ण माहिती नव्हती, पण त्यांचं एक वाक्य सगळ्यांच्या आयुष्याचा आधार होतं. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण एक दिवस अचानक सगळं बदलायला लागलं. स्वामी शांत झाले, भेटणं कमी केलं आणि अधूनमधून म्हणायचे, आता आम्ही जाणार. हे ऐकून भक्त घाबरले, पण कोणालाच विश्वास बसत नव्हता. एक दिवस स्वामी म्हणाले, आमचा देह जाईल पण आम्ही नाही जाणार. हे ऐकून सगळे थक्क झाले. ते पुढे म्हणाले, जिथे आमचं नाव घेतलं जाईल तिथे आम्ही असू. आजही हजारो भक्त हे अनुभव सांगतात. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय स्वामी समर्थ जरूर लिहा. शेवटच्या दिवसांत स्वामी समर्थांनी अन्न पाणी कमी केलं. भक्त विनंती करायचे, स्वामी कृपा करा, पण ते फक्त हसायचे. देहाचं काम संपलं आहे. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. त्या दिवसांत स्वामी प्रत्येक भक्ताला भेटत होते. कोणाला आशीर्वाद, कोणाला मार्गदर्शन. जणू ते सगळ्यांना शेवटचं भेटत होते. आणि मग आला तो दिवस 9 एप्रिल 1878. सकाळपासूनच वातावरण भारी होतं. स्वामी शांत बसले होते. अचानक त्यांनी डोळे मिटले आणि समाधी अवस्थेत गेले. कोणतीही वेदना नाही, कोणताही आवाज नाही. जणू ते फक्त ध्यानात गेले. पण खरी गोष्ट इथेच सुरू होते. भक्त म्हणतात स्वामी गेलेच नाही. काहींना त्यांचा आवाज ऐकू आला, काहींना दर्शन झालं. आजही लोक सांगतात स्वामी समर्थ अजूनही मदत करतात. स्वामी समर्थ गेले नाहीत, ते फक्त अदृश्य झाले. जर तुम्ही त्यांना मनापासून हाक मारली तर ते आजही तुमच्या सोबत उभे राहतील. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ.